नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। आज आपण स्वाध्याय 1.2 ला सुरुवात करणार आहोत। तुम्हाला स्वाध्याय 1.1 आवडला असेल। स्वाध्याय 1.2 मधला पहिला प्रश्न, या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा। 2019 ला आलेला हा प्रश्न आहे। मग उतरत्या क्रमाने म्हणजे काय? डिसेंडिंग ऑर्डर। असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? चढता क्रम। डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? उतरता क्रम। मग आपल्याला उतरत्या क्रमाने, मग उतरत्या क्रमाने मांडत असताना सुरुवातीला मोठी संख्या, नंतर छोटी 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 संख्यांची मांडणी आपण करत असतो। मग या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक 1 मध्ये काय दिलेलं आहे। आता 1 मध्ये दिलेलं या ठिकाणी v म्हणजे काय? 5, नंतर x म्हणजे काय होतो? 10। पण या ठिकाणी आपल्याला असेंडिंग ऑर्डर चढत्या क्रमाने नाही लिहायचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही। या ठिकाणी 2 पण येणार नाही, कारण v पासून सुरुवात आहे, तोही येणार नाही। इथं c पासून सुरुवात केलेली आहे, हे चुकीचं आहे, कारण मध्ये आणखी 5 आहे, नंतर x शेवटी आहे, म्हणून ते पण येणार नाही। म्हणजे आपल्याला उत्तर न विचार करता, जास्त न टेन्शन घेता लगेच आपल्याला क्विकली मिळालं। पण यासाठी तुमच्या रोमन अंक म्हणजे रोमन संख्यांचे अंक लक्षात असले पाहिजे। मग यम म्हणजे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? यम म्हणजे 1000, त्यानंतर डी म्हणजे 500, सी म्हणजे 100, एल म्हणजे 50 आणि एक्स म्हणजे 10 आणि शेवटी व्ही म्हणजे 5। ह्या क्रमाने आली ते उतरत्या क्रमाने। आपल्याला ते सांगितलं होतं, म्हणून योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 4। चला पुढचा प्रश्न पाहूया। व्ही आय म्हणजे काय? या ठिकाणी 6 मधून व्ही च्या अगोदर जर आय आला तर 4 असतो, मायनस करायचे। 6 मधून 4 मायनस केले तर काय मिळतात? 2, आणि रोमन संख्यामध्ये 2 ह्या पद्धतीने लिहितात, म्हणून योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न पाहूया आपण, तिसरा, सरळ रूप द्या। आता सरळ रूप हे पण पुढच्या टॉपिक मध्ये येणार आहे, पण आता इथे दिले असल्यामुळे आपण इथं पाहूया। यम म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? 1000 म्हणजे 1000, डी म्हणजे 500 म्हणजे 500, गुणिले सी म्हणजे 100। या ठिकाणी ना काटाकाटी करायची। कशा पद्धतीने बघा, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, 5 1 जा 5, 5 2 जा 10। वरच्या संख्येला खालच्या संख्येने आपण भाग देत असतो। मग सर असं पण तर सोपं होतं, 500 1 जा 500, 500 2 जा 1000। तुम्हाला ज्या पद्धतीने लवकर सोडवता येईल त्या पद्धतीचा वापर करायचा आहे। नंतर 2 मल्टिप्लाय 100 म्हणजे 2 गुणिले 100 जर केलं तर उत्तर येतं 200, आणि 200 लिहिण्यासाठी आपण सी चा वापर करतो, म्हणून योग्य पर्याय मिळाला आपल्याला 4। एकदम सोपं, एकदम खूपच, फक्त तुम्हाला लक्ष देऊन समजून घ्यायची आवश्यकता आहे। पुढचा प्रश्न आपल्यासाठी, या ठिकाणी x चा अगोदर आय आला तर तो असतो 9 प्लस, आणि x चा नंतर आय आला असतो तो असतो 11। आता 9 आणि 11 ची जर बेरीज केली तर 20 म्हणजे 20 येतात, आणि 20 या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे। मिळालं योग्य उत्तर। किती सोपं आहे। चला पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न पुढचा 5वा, आता घड्याळात 8:45 वाजले आहेत, 10 मिनिटांनंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल? आता 8:45 ही घड्याळ इथं 12 3 6 9, इथं 10 11 1 2। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस 8:45 केव्हा असतात? ज्या वेळेस काटा जो छोटा असेल तो 9चा थोडा खाली आणि मोठा काटा 9 वर, म्हणजे हे 5-5 मिनिटाचं गॅप, म्हणजे 15 मिनिटं बाकी असतात कशाला? 9 ला। मग 9 नंतर 10 मिनिटांनी सांगितलंय, मग मोठा काटा जर 10 मिनिटं पुढे गेला तर 10 मिनिटं पुढे गेल्यावर येतो तो 11 म्हणजे 11 वर, आणि 11 कशा पद्धतीने लिहितात? तर पर्याय क्रमांक 2 XI। किती सोपं आहे, मिळालं उत्तर।
पुढचा प्रश्न आहे 6वा. सभागृहातील एका ओळीत ह्या रोमन अंकापासून ते ह्या रोमन अंकापर्यंत आसन क्रमांक आहे, तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत? पासून काय वाक्य रचना विद्यार्थी मित्रांनो? पासून. लक्षात ठेवायचं, पासून सांगितलं तर तो अंकही पकडायचा असतो. अशा वेळेस तितके अंक मोजत जाण्यापेक्षा पहा या ठिकाणी सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करायची. आता हे आहे 20, 20 मध्ये 5 25, 25 आणि 2 27. 27 हे अंकापासून LX 60, 60 5 65 आणि 66. मग आता मोठा अंक मिळाला आपल्याला 66. 66 मधून 27 मायनस करायचे. 6 मधून 7 मायनस होत नाही म्हणून इकडनं एक कॅरीचा म्हणजे हातचा घेतला. इथं झाले 16, इथं उरले 5. 16 मधून 7 मायनस केले तर 9 उरतात. 5 मधून 2 मायनस केले तर 3 उरतात. संख्या आली 39. मग योग्य उत्तर का? तर नाही. एका अंकापासून या अंकापासून सांगितलेलं आहे म्हणून याचा +1 मिळवायचा. उत्तर मिळालं 40. नाहीतर तुम्ही घाई गडबडीत उत्तर मिळालं सर गोल करता पर्याय क्रमांक आणि उत्तर तुमचं नेमकं चुकतं. अशी घाई गडबड गोंधळ करू नका. कशा पद्धतीने सोडवलंय? निरीक्षण क्षमता वाढवा. आता लक्षात ठेवायचंय, मी ज्यावेळेस सोडवेन त्यावेळेस तुमचे डोळे मी कशा पद्धतीने अंकांचा खुणा करतोय, वापर करतोय ते तुम्ही समजून घ्यायचे, म्हणजे तुमची निरीक्षण क्षमता वाढवायची व्हिडिओ पाहत असताना. उत्तर आलं 40, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 7वा. पुढीलपैकी 8 ची 3 पट दाखवणारी संख्या कोणती? मग 8 ची 3 पट 8 त्रिक 24, 8 3 जा 24. मग या ठिकाणी 24 कशा पद्धतीने लिहितात? इथं नाही, 34 आहे, इथं तर नाहीच. 20 पर्याय क्रमांक 3 आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे 24. तुम्ही म्हणा सर हे नाही, व्हीचा नंतर आय आलेला आहे म्हणजे तो 6 आहे म्हणून तो पण नाही. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 8वा. रोमन संख्या चिन्हानुसार m-d डिवायडेड l इक्वल टू काय? 2017 ला आलेला हा प्रश्न आहे. आता पहा, m म्हणजे किती? बोला लवकर. 100 म्हणजे 1000. -d म्हणजे बोला लवकर. व्हेरी गुड. भागिले l म्हणजेच 50 बरोबर किती? ही झाली त्याची योग्य मांडणी. आता याला सोडवायचंय. मग 1000तून 500 जर वजा केले तर तुम्ही लगेच सोडवणार, पण नाही. इथं आली पदावली. मग पदावलीमध्ये अगोदर मोठा भाव सोडावा लागतो. सर हा मोठा भाव काय? ज्यावेळेस पदावली येईल त्या पदावलीमध्ये मी तुम्हाला आणखी समजून देणार आहे. 50 ने 500 ला भाग द्यायचा. मग तुम्हाला सांगितलंय आता तुम्ही 5वीत आले तर उभ्या पद्धतीने मांडणी करून तुम्हाला काटाकाटी ह्या पद्धतीने सोडवायचंय. हा 0 गेला, हा 0 गेला. 5 1 जा 5, 5 1 जा 5. हा 0 जसाच तसा. मग यांचं उत्तर मिळालं आपल्याला 10 आणि पुढे हे 1000 जशास तसे. जर 1000मधून 10 मायनस केले तर 990 उरतात. 990. मग आता या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 4 आपल्याला योग्य उत्तर मिळालं आहे. पुढचा प्रश्न पाहूया 9वा. रोमन संख्या चिन्हानुसार पुन्हा पदावली आलेली आहे. 2018 ला आलेला हा प्रश्न आणि पर्याय आपल्याला शोधायचे आहेत. मग ह्या ठिकाणी पदावली अगोदर आपण अंकात मांडणी करून घ्यायची. एक्स व्ही आणि हे एक्स म्हणजे 10, 15, 16, 17. 17 अधिक 9 वजा 4 अधिक 100 बरोबर किती? आता ही मांडणी केल्यानंतर अगोदर बेरीज आलेली आहे. मग सगळे भाव ज्या वेळेस येतात त्यावेळेस जो भाव अगोदर येतो त्याला सोडवायचंय. मग अगोदर यांची बेरीज. मग 17 मध्ये 9 मिळवले तर 26 होतात. 9 6 6 1 कॅरी 26. -4 करायचे आणि ही संख्या जशी तशी. मग आता ही मांडणी सोडवू अगोदर. 26 मधून 4 मायनस केले तर 24 प्लस 22 उरतात
प्लस 100. आता 100 मध्ये जर 22 मिळाले तर उत्तर तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो किती होतात? 122. पर्याय क्रमांक 2 आपल्याला योग्य उत्तर मिळालं. पुढचा प्रश्न आहे 10वा. या संख्येतून ही संख्या मायनस करायची, एकदम सोपं आहे. मग आता ही संख्या म्हणजे काय? 31. 31 मधून 1 वजा केले तर मिळाले किती? 30. आता 30 या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. किती सोपे प्रश्न आहे, खूपच. प्रॅक्टिस करा, तुम्हाला नक्की येणार. प्रश्न 11वा. 2.5 लाख ही संख्या देवनागरिकी संख्या चिन्हात कशी लिहितात? आता देवनागरिकी म्हणजे काय? मराठी अंक. मग मराठी अंक मध्ये तुम्हाला हे लिहिता यायला पाहिजे. आणि अंक इथं शाब्दिक दिलेले, मग ते तुम्हाला अंकांमध्ये त्याची मांडणी यायला पाहिजे. 2.5 लाख, मग 2 वर 5 शून्य म्हणजे हे झाले किती? 2 लाख. आणि आता 50,000 हे आहेत 50,000. यांची बेरीज म्हणजेच 2.5 लाख येते. 2, 5 आणि 0 0 0 0 हे झाले 2.5 लाख. इथं येणार नाही, इथं हे झाले 2.5 लाख. मग अशी संख्या आपल्याला काय सांगितली? देवनागरिकी. पर्याय क्रमांक 4 मध्ये ते योग्य उत्तर आलेलं आहे. पुढचा आहे प्रश्न 12वा. या संख्येतील हजारच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहाल? मग आंतरराष्ट्रीय म्हणजे काय? इंग्रजी अंक. मग आता इंग्रजी अंकात आपल्याला लिहावं लागेल. एकक, दशक, शतक, हजार. हजारावर काय आला? 5. युनिट, 10, 100, 1000. आता 1000 विचारलंय, मग 1000 विचारलाय 5. आणि हा 5 आपल्याला सांगले आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजी अंक. पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर. प्रश्न 13वा. 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? आता 7 अंकी, मग तुम्ही 999 जर घेतले तर योग्य, पण शेवटी 9 यायला नको. 1 2 3 4 5 6 आणि 7 तो घेणार मी 8, कारण सम सांगितलंय. 9 जर लिहिला तर ती विषम होईल. मग अशा पद्धतीने कुठे लिहिलंय आपण शोधू. 3 3 इथं नाही, 2 पण येणार नाही. 3 आणि 3 पर्याय क्रमांक मिळाला आपल्याला 3. इथं आहे 2 1 2 8 इथं नाही, म्हणून योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 3. पुढचा आणि आपला स्वाध्याय 1.2 ला शेवटचा प्रश्न. गुरुस्मृती विद्यालयात 2,500 विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहिणार? मग आंतरराष्ट्रीय आलंय म्हणजे काय? इंग्रजी अंकात. आता काय सांगितलंय? 2,500. मग हजारावर किती शून्य येतात? 3. मग त्या पद्धतीने तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. 2 2 5 0 हे झाले 2,500 आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपल्याला योग्य उत्तर मिळालं. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.